नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या अस्परंट मॉम ऑफ श्रीमू या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्हीसुद्धा घर आणि मूल सांभाळत अभ्यास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल असणार आहे. तर बघा, आजही माझ्या दिवसाची सुरुवात ही सकाळी 5लाच झाली. त्यामध्ये मी आधी काल जो काही स्टडी केला होता ना, त्याचं थोडं आधी रिव्हिजन करून घेतलं आणि नंतर मग म्हटलं चला नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात करूया. पण नेमकं आज काय झालं ना, श्रीमू लवकरच उठून गेला. म्हणजे जवळपास तो 6, 6:15 ते 6:30लाच उठून गेला. मग त्याच्यामुळे मला जो काही पुढचा स्टडी होता तो काही कंटिन्यू करता नाही आला. मग मी ना दिवसाची सुरुवात माझ्या घरातल्या कामांपासूनच केली. तर सर्वात आधी मी दर गुरुवारी आणि मंगळवारी घराला म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपन करत असते. तर मी ते करून घेतलं. तर जेव्हा मी हळदीचं लेपन करत होते ना, तेव्हा मी धूप लावली होती. तर श्रीमयला म्हणजे ते जे धूपमधून जो धूर निघत होता ना, त्याच्यासोबत खेळायला त्याला खूप मजा येते. तो असा म्हणजे तो धूर पकडत होता आणि खूप असा वळवळ मध्ये मध्ये करत होता. मला व्यवस्थित करूही देत नव्हता. मग ते त्याचं चालूच होतं असं मध्ये. मग मी त्याला मध्येच ठेवून दिलं ते धूप. म्हटलं घे बाबा तू खेळ त्याच्यासोबत आणि मला माझी देवपूजा करू दे. मग मी उंबरठ्याला हळदीचं लेपन वगैरे केलं. मग मी घरातली पण देवपूजा करून घेतली. मी स्वामींना म्हणजे तांब्याचा पेला भरून ठेवते पाण्याचा, तो पण भरून ठेवला आणि अशा प्रकारे माझी देवपूजा वगैरे सर्व आटोपली. त्यानंतर मी स्वयंपाक केला. घरातली जी काही 2-4 कामं होती ती सर्व आटपून घेतली. श्रीमयला खाऊ पिऊ घातलं आणि मग त्याच्यानंतरून दुपारचा टाईम झाला तेव्हा त्याला खूप बोर होत होतं. मग त्याचं चालू होतं मम्मा हे ते असं रडणं वगैरे. मग म्हटलं चल आपण आहे ना काहीतरी करूया. मग मी त्याच्यासाठी ना क्ले आणलेला होता मार्केटमधून. मग त्याला वॉच घालायला ना खूप आवडते. मग मी त्याला म्हटलं चल मी ना तुला या क्लेपासून आहे ना वॉच बनवून देते बेटा हां. मग आम्ही त्याला मस्त छान वॉच बनवली मी. मग त्याने वॉच घातली. मग तो खूप असा बघत होता मम्मा किती छान आहे ना असं तसं. मग त्याचं चालूच होतं मम्मा मला अजून एक बनवून दे. मग अशा प्रकारे मी त्याला म्हणजे असं खेळवलं. तो पण ट्राय करून बघत होता की मला बनवता येतं का मम्मा, मग मी पण करून बघतो. मग मी त्याला सांगितलं असं कर बेटा. मग तो पण तसं करत होता. मग अशा प्रकारे तो खेळला आणि थोड्या वेळाने झोपी गेला छान. मग तो झोपल्यानंतर सर्वात आधी घेतलं मी माझी टू डू लिस्ट करायला. मग मी त्यावरती माझा आजचा टाईम टेबल लिहिला. जसं की काल मी म्हणजे अभ्यास केला होता इयत्ता 6वीचं इतिहासाचं. मग आज होतं माझी इयत्ता 7वीचा अभ्यास. मग मी म्हटलं चला आज ते पूर्ण करून घ्या. तर 6वीचा तर मी व्हिडिओ बघून त्याच्यामध्ये नोट्स काढल्या होत्या आणि त्याच्यातूनच अभ्यास केला होता. त्याच्यामुळे मग मी सकाळी काय केलं ना, जे पुस्तक ऑर्डर केलं होतं मी त्याच्यामधून एक वेळेस त्याची रिव्हिजन करून घेतली. मग आता मी सुरुवात करत होती इयत्ता 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकाला. मग म्हटलं चला बघूया. तर खरं सांगते ह्या पुस्तकाची मला खूप मदत होते. म्हणजे त्याच्यामध्ये असं पॉईंट टू पॉईंट वगैरे सर्व काही दिलेलं आहे. म्हणजे मला असं आता व्हिडिओ बघून मग नोट्स काढा आणि मग त्याच्यानंतरून त्याची रिव्हिजन करा असली आता गरज नाही आहे. मी डायरेक्टली मला ज्या इयत्तेचा अभ्यास करायचा आहे ना मी ते काढते आणि डायरेक्ट त्याच्या नोट्स वाचायला सुरुवात करते. याच्याने माझा खूप असा टाईम पण वाचत आहे. मग दुपारी माझा जवळपास 1.5 ते पावणे 2 तास स्टडी झाला. मग त्यानंतरून श्रीमय उठल्यानंतरून त्याला थोडं खाऊ पिऊ घातलं आणि म्हटलं चल आता मी तुला झोका खेळवते. आणि त्याला झोका खेळवताना मग मी परत मराठीच्या शब्दार्थांचा अभ्यास करायला सुरुवात केली. हे मराठीच्या शब्दार्थांमध्ये माझं असं काही ठरलेलं नाही आहे की आता समानार्थीच वाचायचे आणि विरुद्धार्थीच. म्हणजे मला जसं वाटतं तेव्हा मी असं 10-10, 15-15 कधी समानार्थी शब्द, कधी विरुद्धार्थी किंवा म्हणी असं वाचत असते मी. थोडासा अर्धा 1 तास स्टडी केल्यानंतर मी परत पुन्हा उठले. थोडी चहा वगैरे केली. चहा घेतला आणि मग म्हटलं चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करूया. मग मी संध्याकाळसाठी वांग्याची भाजी, चपाती वगैरे बनवली. तोपर्यंत श्रीमयचे पप्पाही आले होते. मग श्रीमय त्यांच्यासोबत खेळत होता. तोपर्यंत मी माझा स्वयंपाक वगैरे घरातलं जे काही 2-4 कामं होते ते पण आवरून घेतले. संध्याकाळची देवपूजा करून घेतली आणि जो काही माझा संध्याकाळचा स्लॉट होता परत 1 तासाचा इंग्लिश व्होकॅब्युलरी, मी परत माझ्या अभ्यासाला सुरुवात केली. आता तलाठी भरतीची एक्झाम MPSCकडे गेली आहे म्हटल्यावर सर्व शिक्षक म्हणतच होते जसं की व्होकॅब्युलरीवर जास्त भर द्या. कारण की आता व्होकॅब्युलरीचे जे काही प्रश्न आहे ते त्या लेव्हलचे असणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारे मी माझा आजचा व्होकॅब्युलरीचा पार्ट पूर्ण केला आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं. श्रीमय झोपला आणि त्याच्यानंतर मी पुन्हा अभ्यासाला बसले आणि जवळपास 1-1.5 तास मी मॅथची रिव्हिजन केली आणि त्यानंतरून मग मी माझं पूर्ण आजचं जे काही टास्क होतं ते कंप्लीट केलं.
चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझी ही स्टडी स्ट्रॅटजी आणि डेली रुटीन बघायला आवडत असेल तर नक्कीच मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.